चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव. सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे. सद्गुरुनाथ महाराज की जय. सद्गुरु पैमावली मातोश्री मायेला प्रथम कृतज्ञपूर्वक वंदन. आणि आपण सर्व सद्भक्त सत्श्रोते आपणा सर्वांना आदरपूर्वक नमस्कार. आपण जे चिंतन करीत आलेलो आहोत ते म्हणजे सद्गुरू आणि त्यांचा अनुग्रह. आणि अनुग्रहाच्या अंगाने सद्गुरू ज्यावेळेला आपल्याला नाम देतात आणि नामाबरोबर हरिपाठ करायला सांगतात किंवा उपासना करायला सांगतात. आणि तो उपासनेने एवढ्यासाठीच करायचा असतो की नाम कसं घ्यायचं आणि नाम म्हणजे काय याचा सगळा जो भावार्थ आणि गुह्यार्थ जो हरिपाठामध्ये सांगितलेला आहे ज्ञानेश्वर माऊलीने तो सर्वांना कळला पाहिजे. आणि त्याच्यातूनच प्रत्येकाने नामस्मरणामध्ये प्रगती केली पाहिजे. नाम हे साधन आहे. नाम मुखामध्ये यायला तसं सोपं पण आहे खरं बघा. पण नुसतं नाम म्हणजे नुसतं शब्द मुखामध्ये घेणं त्याहीपेक्षा त्या नामाचा जो गुह्यार्थ आहे नेमकं नाम म्हणजे काय हे जोपर्यंत साधकाला कळत नाही तोपर्यंत त्याचं नामस्मरण म्हणजे नुसतं नामजप असतो. आणि ह्या नामजपाने त्याला स्वतःलाही तितकासा आनंद मिळत नाही. पण थोडा वेळ तर त्याला बस झालं असं वाटतं. पण हे नाम अगणित झालं पाहिजे. म्हणजे अगणित म्हणजे सतत व्हायला हवं. म्हणजे नेमकं काय हाही अर्थ आपल्याला व्यवस्थित समजून घेता आला पाहिजे. नाम म्हणजे आपलं स्वरूप. आणि स्वरूपाला स्वरूपाचं स्मरण होण्यासाठी मुखामध्ये नाम यावं लागतं. म्हणून सद्गुरू प्रथम जे विठ्ठल नाम देतात ते विठ्ठल नाम म्हणजे स्वरूपाचं स्मरण कर किंवा स्वरूपाचं स्मरण व्हावं म्हणून विठ्ठल हे नाम प्रत्येक शिष्याला देतात. समजून घ्या की तू विठ्ठल आहेस हा त्याचा. तू विठ्ठल म्हणजे कोण आहे विठ्ठल की आपलं नाव आपण त्या भावातच असतो. आपल्याला कळतच नाही की आपल्याला नाम दिलं म्हणजे नुसतं नाम जप कर असंच अर्थ समजतं. पण प्रत्येकाच्या ठिकाणी ही ईश्वरी शक्ती नांदते. ईश्वरी शक्ती म्हणजे जी जाणणारं जे तत्व आहे तेच ईश्वर आहे. पण त्याच जाणणाऱ्या तत्वाला आपण ईश्वर आहे हे कळत नाही. आणि त्यामुळे शरीराचं नाव ते आपलं नाव असेही जाणणारी शक्ती समजत असते. तिथे जाणीवपूर्वक सद्गुरू आपल्याला सांगतात विठ्ठल हे नाम घे. नाम घे म्हणजे काय त्या नामाचा म्हणजे आपण ह्या जाणणारं तत्व आहोत तर ही जी ईश्वरी शक्ती आपल्याकडे नांदते आहे त्याचं स्मरण कर. आणि त्यासाठी स्मरणासाठी विठ्ठल हा भाव दिला. नाम दिला म्हणजे भाव दिला प्रत्येकाला. हे सगळेच विठ्ठल आहेत. जेवढे सद्गुरूंकडे शिष्य म्हणून आले अनुग्रह घेतला त्यांना पहिला भाव देतात ते की तू विठ्ठल आहे. विठ्ठल आहे म्हणजे तुझ्या ठिकाणी जी जाणणारी शक्ती आहे ईश्वरी शक्ती आहे त्या ईश्वरी शक्तीचं स्मरण करण्यासाठी विठ्ठल नाम दिलं. विठ्ठल नाम म्हणजे विठ्ठल भाव दिला. आणि तो विठ्ठल भावस्मरण आपल्याकडे व्हायला पाहिजे प्रत्येक शिष्याकडे. आणि म्हणून विठ्ठल हा नुसता शब्द आहे बघायला गेला तर. पण विठ्ठल म्हणजे परत सद्गुरू स्पष्टीकरण करायचे नेहमी. पण आपल्याला ते कधी लक्षात यायचं नाही की विठ्ठल म्हणजे पंढरपूरचा विठ्ठल नव्हे, गड्ड्यावर हात ठेवला तो विठ्ठल नव्हे, आपल्या प्रत्येकाच्या हृदयातच आहे. हे जे सतत मार्गदर्शन करायचे पण ते कळायला सर्वसाधारण माणसाला कठीण. कारण आपण प्रत्येक जण देहभावात गुंतलेले आहोत. किंबहुना आपण आपली प्रत्येकाने आपली जी ओळख धरलेली आहे ती देहाच्या अपेक्षेत आहे. आणि देहाच्या अपेक्षेत असल्यामुळे आपलं सगळं जीवन संकुचित असतं.
आपल्यापुरती आपल्याला सुख हवं, आपल्यापुरती आपल्याला मान सन्मान हवा, आपल्याला कौतुक हवं आणि त्याच्यातून आपण सगळं जीवन जगत असतो. त्याला छेद मिळाला की आपण दुःखी होतो. मुळात आपण शरीर आहोत हा जो भाव आहे तोच भाव आपला चुकला असल्यामुळे जीवनामध्ये सुखदुःख निर्माण झालं. सद्गुरूंकडे आल्यानंतर ह्या सुखदुःखाच्या पलीकडे जायचंय, म्हणजे ते देहभावाच्याच पलीकडे जाण्यासाठी सद्गुरू प्रत्येक शिष्याला नाम देतात, गळ्यात हार घालतात. तरी आपल्या लक्षात येत नाही. आपण आपला हार घालतो, परत हार काढतो आणि तो विसरून जातो. परत आपण आपलं नाव घेऊन फिरत बसतो. म्हणून ह्या नामस्मरणाचा जो बोध आहे की ज्ञानेश्वर माऊलींनी जो बोध दिलेला आहे त्याचा गुह्यार्थ आणि भावार्थ जर व्यवस्थित समजला तर नाम म्हणजे काय हे आपल्याला कळेल. नाम म्हणजे स्वरूप, आणि म्हणून स्वरूपाचा भाव आपल्या प्रत्येकाला तो घेता आला पाहिजे, तो भाव धरता आला पाहिजे. आणि त्या धरण्यातूनच आपल्या जीवनाकडे आपली जी दृष्टी आहे ती व्यापक होते. कारण जे अनंत स्वरूप आहे तेच अनंत स्वरूप जाणीव रूपाने आपल्या प्रत्येकाच्या शरीरातून प्रवाहित होत आहे. स्पष्ट लक्षात घ्यायचं. जे अनंत स्वरूप आहे ते स्वरूप आणि ते प्रत्येक देहातून जाणतं. ते एकच तत्व विविध रूपाने विविध देहातून ते जाणतंय, पण तिथे देहभावामुळे ते एकमेकापासून वेगळं झालं. म्हणजे सूर्याची अनंत किरण आहेत आणि त्याच्यापुढे निळ्या रंगाच्या काचा धरलेला का होईल? ते वेगवेगळे रंग दिसायला लागतात आणि सगळे वेगवेगळे दिसले की आपल्याला वाटतं की सगळ्या किरण म्हणजे वेगळी वेगळी आहेत. आणि ते दुजेपण आपल्याकडे येतं. तो दुजेपण देहभावातून आपल्याला प्रत्येकाकडे पाहताना येत असतो आणि त्याच्यातूनच आपल्यामध्ये हे विकार निर्माण होतात. दुजेपणातून विकार, मलाच हवं हा जो भाव आहे तो हा देहभावातून येतो. इतरांना मिळो न मिळो मला मिळालं पाहिजे ही जी भावना आपल्याकडे ते ज्याला आपण स्वार्थ मानतो खरं म्हणजे, ती भावना प्रत्येकाकडे असते. तर कोणाकडे नसते, सगळ्यांकडे असते. कारण प्रत्येकाकडे देहभाव हा असतोच. म्हणून हे स्वरूप स्मरणाचा जो आता आपला 21वा अभंग आहे, म्हणजे नामस्मरण कसं करायचं, हरिपाठाचा 21वा हा अभंग जो आपल्याला आपण घेणार आहोत. 21वा अभंग म्हणजे 20 अभंग आपण त्याचा अर्थ समजलेला आहे. 20 अर्थ समजला म्हणजे हे स्वरूपच आहे, या देहातून हे स्वरूप प्रगट आहे आणि त्या ठिकाणी आपलं स्मरण सतत असलं पाहिजे, तिथे आपली दृष्टी सतत असली पाहिजे आणि त्या अंगाने आपण नेमकं कसं साधायचंय जे ज्ञानेश्वर माऊलीने स्वतः साधलेलं आहे. आणि त्या अनुभवातून ते सांगतायत की तू नाम असं घे, हे नाम आतापर्यंत अनेक वेळा घे, पुन्हा पुन्हा घे, सर्वत्र अनंत स्वरूप आहे तेच, त्याचं स्मरण तुझ्या ठिकाणी तू कर. म्हणजे सगळ्याचा बोध एवढाच आहे की प्रत्येकाच्या ठिकाणी मी म्हणतो आपण, त्या मीच्या ठिकाणी हे दिव्य स्वरूप आहे. कळत नसेल पण ते सद्गुरूंवर श्रद्धा किंवा ज्ञानेश्वर माऊलींवर श्रद्धा किंवा ज्ञानावर श्रद्धा, त्याच्यातून जेव्हा आपण तिकडे पाहायला लागतो तेव्हा हळूहळू ते नाम, आता आपलं नाव घ्यायला आपल्याला कधी कंटाळा येतो का बघा, स्वतःचं नाव घ्यायला कधी कंटाळा येतो, किती वेळा घ्या घ्या म्हणतो, सगळं नाव घेतलं तेवढं बरं वाटतं ना. पण देवाचं नाव घेतलं तर किती वेळ घ्यायचं, बाद झालं, माळ बाद आहे, बाद किती वेळ करणार ना, माळ कंटिन्यू धरून राहत नाही आपण तसं. म्हणून इथे माझं नाव म्हणजे त्या स्वरूपाचं नाम ते मी, असा जेव्हा भाव येतो तेव्हा त्या भावात अधिक आनंद असतो आणि ते स्मरण आपल्याला करायचं आहे. म्हणून जो आता 21वा जो अभंग आहे तो महत्वाचा लक्षात ठेवायचा आहे. काळ वेळ नाम उच्चारित नाही, दोन्ही पक्ष पायी उतरती, राम कृष्ण नाम सर्वदोष हरण, जड जीवांतारण, हरी एक, हरी नाम सार, जिव्हा या नामाची, उपमा त्या देवाची कायवाणी, ज्ञान देवा सांग झाला हरी पाठ, पूर्वजा वैकुंठ मार्ग सोपा, हरी मुखे म्हणा, हरी मुखे
पुण्याची गणना कोण करी. प्रथम ज्ञानेश्वर माऊली काय सांगतात ते लक्षात घ्या. शेवटचं जे चरण आहे, ज्ञानदेवा पाठ नारायण नाम ज्ञानदेव माझ्याकडे द्या. ज्ञानदेव सांग झाला हरिपाठ पूर्वजा वैकुंठ मार्ग सोपा. म्हणजे हे जे स्वरूप स्मरणाचं कोणी सांगितलेलं आहे? पूर्वजांनी. पूर्वज कोण? आपले आजोबा आजी मामा काका हे नव्हे. आपले पूर्वज सर्व मानव जातीच्या ठिकाणी जे वेद ऋषी आहेत, व्यास म्हणा, वाल्मिकी म्हणा, अशा अनेक ऋषीमुनी, कपिल मुनी, हे सगळे जे ऋषीमुनी आहेत त्यांनी हा मार्ग दाखवलेला आहे. म्हणजे त्या काळामध्ये जे चिंतन करून करून त्या हे शोधून काढलेलं त्यांनी की हे स्मरण कोणाचं, आपलं जीवन म्हणजे कोणाचं जीवन आहे? परमेश्वराचं जीवन आहे. प्रत्येक रूप जीवाचं जीवन आहे ते परमेश्वराचं आहे. म्हणून तिथे ज्ञानदेव सांग झाला हरिपाठ. म्हणजे ज्ञानेश्वरांना हा अनुभव आला. काय झाला? आला की आहे ते हे चैतन्य स्वरूपच आहे. हरिपाठ म्हणजे याचा अर्थ चैतन्याचा बोध. चैतन्य म्हणजे चैतन्य स्वरूप, आणि स्वरूपाचा जो बोध आहे तो ज्ञानेश्वर माऊली झाला. ज्ञानदेव सांग हरिपाठ झाला. म्हणजे हे सगळं त्यांना आत्मसात झालं. हरिपाठ पाठ केला म्हणून नाही, स्वरूप स्मरण झालं. आणि त्या स्वरूप स्मरणातून ते सांगताय ज्ञानदेवा सांग झाला हरिपाठ पूर्वजा वैकुंठ मार्ग सोपा. हे जे पूर्वजन्म पूर्वीच्या ह्या ऋषीमुनींनी संतांनी जो आपल्याला मार्ग दाखवलाय, आणि त्यामुळे त्या मार्गातून त्यांना ते मुक्त झाले. आणि म्हणून आपल्याला मुक्त करण्यासाठी ते सांगतायत काळ वेळ नाम उच्चारिता नाही. की हे जे स्वरूप स्मरण लक्षात घ्या. नाम म्हणजे साधन नाम जप नव्हे. स्वरूप भावातून जेव्हा आपण नाम घेतो ते नाम जर घ्यायला त्याला कोणत्या वेळेला घ्यायला पाहिजे? कोणत्याही वेळेला घ्या. रात्री घ्यायचं की सकाळी घ्यायचं की संध्याकाळी घ्यायचं, कधीही घ्या. म्हणजे इथे आपण असं म्हणतो बाबा आता आंघोळ करून घेऊया का, की नंतर आंघोळ केल्यानंतर घेऊया, आंघोळ करा का नका करू. इथे फक्त आपल्याला हे स्वरूपच आहे हे स्मरण आपल्याला सतत व्हायला पाहिजे. म्हणून काळ वेळ नाम उच्चारिता नाही दोन्ही पक्ष पायी उद्धरती. हे दोन्ही पक्ष कोणते? हे दोन्ही पक्ष म्हणजे स्वरूप भावातून जो उच्चार, ज्यांच्याकडे हे ज्ञान प्रगट झालेलं आहे किंवा ज्या ज्ञानातून जो साधक त्यात रममाण झालेला आहे, आणि तो ज्यावेळेला ह्या नामाचं म्हणजे ह्या स्वरूपाचं कौतुक करून सांगतो की स्वरूप सर्वत्र आहे, हे असंच असं आहे, त्याचा उद्धार कोणाचा होतो? ऐकणाऱ्याचा होतो, आणि जो सांगणार असतो त्याचा उद्धार होतच असतो. दोन्ही बाजून तिथे होत असतं. म्हणून स्वरूप स्मरणाचा जो बोध आहे तो एकदा कळला की तिथे संतांनी जो स्वरूपाचं सतत चिंतन केलेलं आहे, आणि त्या चिंतनातून प्रत्येकाला समजावून सांगण्याचा ते प्रयत्न करतात. आणि त्या प्रयत्न करता करता तिथे सांगणारा आणि ऐकणारा दोघांचाही तिथे उद्धार होतो, दोघांचंही तिथे भलं होतं, कल्याण होतं. आणि म्हणून हे जे नाम आहे हे नाम महत्वाचं लक्षात ठेवायचं की स्वरूप स्मरणातून घेतलेलं नाम, आणि तिथे सगळ्यांचा उद्धार होतो. म्हणजे आता ऐकणारे दोघंच असतात असं नाही, ऐकणारे भरपूर आहेत, तर सर्वांचा उद्धार होईल जर हे व्यवस्थित समजून घेतलं की तिथे दुसरा वेळ आणि काळ लागणार पण नाही. खरं सांगितलं हे स्मरण कळलं की तिथेच जो ज्ञानेश्वर माऊलींना जे प्राप्त झालेला अनुभव तो आपल्या सर्वांना होऊ शकतो. म्हणून पुढे काय सांगतात ते राम कृष्ण नाम सर्व दोषाहरण जड जीवांतारण हरी एक. राम कृष्ण नाम सर्व दोषाहरण. सगळे दोष कुठे आहेत? मी आणि माझं आणि मलाच हवं तिथून दोषाची सुरुवात झाली. म्हणून जड जीवांतारण म्हणजे जड जीव म्हणजे जे देहभावातून जे आपण आहोत त्या देहभावातून आपल्याला जर तारून घ्यायचं असेल तर आपल्याला हे स्वरूप स्मरण आपल्याला पुन्हा पुन्हा व्हायला हवं. स्वरूप स्मरण करण्याची कला सद्गुरूंकडनं आपल्याला शिकून घ्यायला हवी, असं त्यांचं ते मार्गदर्शन की रामकृष्ण नाम सर्व दोषाहरण. सर्व दोष कशावर आहेत? जड जीवांतारण. की जड आणि जड जीव म्हणजे देहभाव आहे. जड म्हणजे शरीर. तर शरीराच्या ठिकाणी जो देहभाव आहे आपल्या ठिकाणी प्रत्येकाच्या ठिकाणी तो देहभावातून आपण जे गुंतलेलो आहोत त्याच्यातून जर आपल्याला
भलं कल्याण व्हायचं असेल तर ह्या स्वरूप स्मरणाची कास आपल्याला पुन्हा पुन्हा धरायला लागते आणि ती धरल्याशिवाय आपल्याला त्याची खरी प्राप्ती होणार नाही. म्हणून सावध करतायत, नुसतं नामजप म्हणत नाही. पुन्हा पुन्हा सांगतोय मी की इथे स्वरूप स्मरणातून नाम घ्यायचं. कोण नाम घेत आहे? जो नाम घेणार आहे तो त्याचं नाम घेतोय. म्हणून इथे आपल्या ठिकाणी ही जी ईश्वरी शक्ती आहे त्या ईश्वरी शक्तीचं स्मरण सतत असलं पाहिजे की ईश्वरी शक्ती आहे, ईश्वरी शक्ती आहे. अमुक तमुक मी नाहीये, मी अमुक तमुक म्हणून जे आपण आतापर्यंत जीवन जगतो आहोत ते आपण नाहीये तर आहे. तर प्रत्येकाच्या ठिकाणी ईश्वरी शक्तीचं कार्य चाललंय आणि तो भाव लक्षात ठेवायचा आहे. म्हणून त्याच्याही पुढे ते म्हणतायत, हरिनाम सार जिव्हाया नामाची, उपमा त्या दैवाची कोण वाणी. पण ज्याला हे जमलं त्याचं कौतुक काय करावं? त्यांनी ते सांगतायत की जर आपल्याला हे जे जमतंय त्याचं कौतुक करण्याचं म्हणजे त्याचं सगळं भाग्य उद्याला येईल. आणि म्हणून त्याची कास धरा आणि ती कास धरल्याशिवाय आपल्या जीवनाचं पोट कल्याण होणार नाही. म्हणून मनापासून आपल्याच ठिकाणी आपल्याच हृदयात म्हटलं की ते जाणीव येते. ह्याचा अर्थ लक्षात घ्या. आपल्याच ठिकाणी म्हणजे हे जाणणारे जे आपण आहोत, बोलणारे ऐकणारे सगळं जे चाललेलं आहे कोणाचं कार्य आहे? त्या जाणीवेचं कार्य चाललंय आणि ही जाणीवच सर्व ह्या स्वरूपाचं रूप आहे की अनंत स्वरूपच जाणीव रूपाने शरीरातून प्रगट आहे. इथे जेव्हा आपल्याला लक्षात येईल की हे सगळं जीवन आहे ते परमेश्वराचं आहे, माझं नाही. माझं जीवन म्हणतो तिथे आपल्याला सगळा गोंधळ निर्माण झाला. आणि म्हणून इथे हे स्मरण असलं तरच तेव्हा ते ज्ञानेश्वर माऊली म्हणतायत की ज्ञानदेवा सांग झाला हरिपाठ, पूर्वजा वैकुंठ मार्ग सोपा. म्हणून पूर्वज म्हणजे आपल्या ऋषीमुनींबद्दल संतांबद्दल ही कृतज्ञता त्यांनी व्यक्त केलेली आहे. त्यांच्यामुळे हे सगळं झालेलं आहे. म्हणून हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. हरीच्या मुखाने हरी म्हणा. हरीच हरी हरी म्हणतोय हे स्मरण असलं पाहिजे. मी नामस्मरणाला बसलो म्हटलं तर चुकलं. नामस्मरणाला कोण बसतं? तो हरीच बसतोय आणि त्या हरीच बसतोय ह्या भावामध्ये हरी हरी म्हणा, त्या भावामध्ये विठ्ठल विठ्ठल म्हणा. नाम शब्द कोणताही असू दे, नाव कोणताही असू दे, पण भाव मात्र हे चैतन्य स्वरूपाचा आहे. हा भाव आपल्याकडे प्रत्येकाकडे असला पाहिजे आणि त्यासाठी हे नाम घेताना या पद्धतीने घ्या असं त्यांचं ते मार्गदर्शन आहे. म्हणून पुढचा जो अभंग आहे, नित्य नेम नामी ते प्राणी दुर्लभ, लक्ष्मी वल्लभ तया जवळी, नारायण हरी नारायण हरी, भुक्ती मुक्ती चारी जरी त्यांच्या, हरी विन जन्म नरकची पैजाणा, यमाचा पाहुणा प्राणी होय, ज्ञानदेव पुसे निवृत्तीसी चाड, गगनाहुनी वाड नाम आहे, हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. इथे पुन्हा शेवटचं चरण लक्षात घ्या. पहिलं ते काय सांगतायत? ज्ञानदेव पुसे निवृत्तीसी चाळ. हे नामस्मरण नाम म्हणजे काय आहे? गगनावनी वाढ नाम आहे. आता गगनावनी वाढ म्हणजे गगनापेक्षाही व्यापक. आता गगनापेक्षा व्यापक, आता आपण जो राम म्हणतो, विठ्ठल आहे, तो व्यापक कसा आहे? तर नाम म्हणजे ते स्वरूपच. पण परत अर्थ इथे समजून, नाम म्हणजे जे अनंत स्वरूप आहे त्या अनंत स्वरूपाला आकाशालाही व्यापलेले. म्हणजे आपल्याकडे जे आपण भूताकाश म्हणतो, वरती जे आकाश आपण पाहतो ढग दिसतं, त्याच्या पलीकडे काय आहे तर त्या आकाशाला व्यापणारं जे आहे ते चित्ताकाश, आणि ते चित्ताकाश आणि त्याच्या पलीकडे आहे ते चिदाकाश. म्हणून ह्या आकाशाला जे व्यापतं, आकाशापेक्षाही अनंत पटीने मोठं आहे ते स्वरूप, आणि
त्या स्वरूपाचं नाम तू घेतो. म्हणजे ते स्वरूप आहे. नाम म्हणजे स्वरूप, नाम म्हणजे स्वरूप. हे सतत आपल्या लक्षात आलं पाहिजे ना. नाम म्हणजे आपण परत विठ्ठल विठ्ठल नामातच गुंतलो तो गोंधळ. विठ्ठल म्हणजे हे विठ्ठल म्हणणारं हे जे तत्व आहे ते स्वरूप आहे आणि त्या स्वरूपाकडे आपल्या लक्षात आलं पाहिजे. पण हे स्वरूपाकडे लक्षात येत नाही म्हणून नित्य नेम नामी ते प्राणी दुर्लभ, की ते ह्या स्वरूप स्मरणातून स्मरण करणारे दुर्लभ आहे. आता नाम जप घेणारी बरीच मंडळी अगदी नाही असं संप्रदायामध्ये येतात, नाम घेतात करणारे आहेत. म्हणजे वारकरी संप्रदाय आहेत आणि निन्नळे पंथ आहेत, सगळे तर नाम घेत आहेत. आणि सगळ्या पंथामध्ये सगळ्या धर्मामध्ये नाम आहे, फक्त वेगवेगळे शब्द आहेत. पण ते नुसते शब्द असतात, त्यांच्या ठिकाणी तो स्वरूप भाव असला पाहिजे, तो नाहीये. म्हणून नित्य नेम नामी ते प्राणी दुर्लभ, लक्ष्मी वल्लभ दया जवळी. लक्ष्मी कोण? लक्ष्मी म्हणजे मी कडे ज्याचं लक्ष आहे तिथे ती लक्ष्मी. आणि त्या लक्ष्मीच्या मी कडे लक्ष असतं तो वल्लभ. वल्लभ म्हणजे स्वरूप. म्हणून आपलं लक्ष जर जेव्हा त्या स्वरूपाकडे असेल तर ते स्वरूप आपल्या जवळ येणार. लक्ष नसतं म्हणून ते जवळ असून कळत नाही. म्हणून नित्य नेम नामी ते प्राणी दुर्लभ, लक्ष्मी वल्लभ दया जवळी. नारायण हरी नारायण हरी, मुक्ती मुक्तीचारी घरी त्यांच्या. स्वरूप भावातून हे नारायण हरी नारायण हे जेव्हा स्मरण आपल्याकडे यायला लागतं तेव्हा आपल्या जीवनात म्हणजे भुक्ती आणि चारी मुक्ती प्राप्त होतात. भुक्ती म्हणजे सर्व सुखाचे भोग आपल्याला प्राप्त होतात एका बाजूने, आणि मुक्ती म्हणजे अगदी सुरुवातीला जे आपण सांगितलं सलोकता, समीपता, स्वरूपता आणि सायुज्यता, अशी चार मुक्ती. चार मुक्ती म्हणजे आपली दृष्टी, ज्ञानदृष्टी व्यापक होते ती सर्वत्र. सलोकता म्हणजे सर्वत्र हे स्वरूपच आहे आणि ते जे स्वरूप आहे तेच समीप आहे. समीप कधी देहाच्या अपेक्षे जेव्हा आपण पाहायला लागतो तेव्हा ते समीप आहे, दिसायला लागतं. त्यामुळे ते आपल्याला कळतं म्हणजे ते स्वरूप आहे जेव्हा पाहायला लागतो तेव्हा कळतं. म्हणून ती समीपता. म्हणून स्वरूपता असते त्यावेळेला ही जाणणारं तत्वच ते आहे. हा भावात आता ती स्वरूपता मुक्ती. आणि सायुज्यता म्हणजे स्वरूपच त्याशिवाय दुसरं काही उरलेलं नाही. हा भाव म्हणजे हे स्मरणातून सतत अखंड स्मरणातून हा भाव, नामस्मरणातून हा भाव आपल्याकडे प्रगट होतो. आणि म्हणून भुक्ती मुक्ती चारी घरी त्यांच्या सगळ्यांना ती प्राप्त होते. म्हणून नारायण हरी नारायण हरी, भुक्ती मुक्ती चारी घरी त्यांच्या. हरी विन जन्म नरकची पैजाणा, यमाचा पाहुणा प्राणी होय. म्हणजे हे स्वरूप स्मरण ज्याच्याकडे नाही तो कसा आहे, तो हतभागी आहे. नरकची पैजाण म्हणजे आता आपल्याकडे स्मरण नसेल तर काय स्वर्ग बिर्ग काही नाही, तेच म्हणजे नरक यातना म्हणतो. म्हणजे आपल्या मागे दुःख आहे, अडीअडचणी आहे, टेन्शन आहे, हे सगळं नरक आहे. नरक म्हणजे स्वर्ग नरक नाही. आपल्या ठिकाणच्या सतत प्रेशर आहे, टेन्शन आहे, हे झालं काही मनासारख्या गोष्टी घडत नाही, हे घडत नाही, ते घडत नाही. आणि त्यामुळे मनामध्ये सतत आपले जे अनिष्ट चिंतन असतं किंवा सतत निराशा येते, असं जे असतं ते निराशा येणं वगैरे हा सगळं नरक यात. म्हणजे पूर्वीच्या परंपरेत ते नरक आणि स्वर्ग जीवनविद्या म्हणत नाही. पण त्यांनाही ज्ञानेश्वर माऊलीने पण तेच सांगायचं की जर आपल्याकडे हे स्मरण नसेल तर त्या नसलेल्या माणसाला नसेल म्हणजे त्याला सरळ मृत्यूची भीती सतत असते. मरणार म्हणून भीती का वाटते? मी देह आहे आणि हा देह कधी जाणार का बाजूला कोण मरण पावलं की पहिला आपल्याला भीती वाटायला बाबा, आणि आपल्याच व्हायचा गेला तर झालं त्याचं वय झालं तर आपलं पण वेळ झाली म्हणायचं. आणि त्याचं स्मशान वैराग्य येतं. बऱ्याच वेळेला हे स्मशान वैराग्यामध्ये माणूस निराश असतो, दुःखी असतो, कारण त्या मृत्यूचं दुःख असतं. पण मृत्यू म्हणजे दुसरा जन्म हे जर कळलं तर दुःख उरत नाही. कारण हे जे स्वरूप आहे, ही जी जाणीव आहे, ही एक देह सोडून दुसरा देह धारण करते, हा तिचा धर्म आहे. ते एकच देह धरून बसत नाही आणि अमुक एक काही काळानंतर ती स्वतःच देह सोडते.
मृत्यूला बाहेरून यम येत नाही. तो यम येतो आणि तो काहीतरी फासा टाकतो आणि मग जातो, असं काही नाही. आपल्या ठिकाणी ही जाणीव आहे, ज्याला आपण अंतर्मन म्हणतो, नेणी स्वरूप म्हणतो, तिथेच हा सगळा आलेख असतो. त्याने स्वतः ठरवायचं असतं की बस झालं, आता हा देह सोडायची वेळ आली तर सुद्धा सुटतो. म्हणून अमुक वय झालं तर सुटतो असं नाही. कोणत्या वेळेला त्या अंतर्मन काय ठरवेल त्याप्रमाणे जायची वेळ येते आणि ते पटकन आपण जातो असं म्हणतात ना. म्हणजे ऍक्सिडेंट होतो, हे होतो, हे सगळं अंतर्मनच घडवतं. लक्षात घ्या, जन्म मृत्यू हे आपल्याच ठिकाणी आपल्या अंतर्मनात ठरलं जातं. आणि म्हणून इथे यम वगैरे कोण येत नाही. आपली ही जाणीव आपल्याच ठिकाणी हे सगळं ठरवलं जातं. आणि त्यामुळे जर स्वरूप स्मरण असेल तर आपल्याला भीती उडत नाही, आणि जर नसेल, देहभाव असेल तर आपल्याला मृत्यूची भीती ही येणारच. म्हणून परत काय म्हटलेलं आहे, मुक्ती मुक्ती चारी घरी त्यांच्या, हरी विन जन्म नरकाची पैजाणा, यमाचा पाहुणा हरी हो. आपल्याला यमाचा पाहुणा म्हणून होतो. ज्याला देहभाव म्हणजेच आपलं जीवन वाटतं त्याला नेहमी मृत्यूची भीती ही असतेच. म्हणजे कोणाचा पाहुणा झाला, यमाचा पाहुणा झाला. म्हणून सांगायचं होतं त्यांना, तेच सांगायचं. म्हणून ते पुढे सांगतायत, ज्ञानदेव पुसे निवृत्तीसी चाड, गगनाहुनी वाड नाम आहे. पण शिष्य आणि सद्गुरू यांचा तो संबंध ते सांगतायत. शिष्य सद्गुरूंकडे हे स्वरूप स्मरण समजून घ्यायला लागेल, आणि पुन्हा पुन्हा त्याच्यातले जे काही खास खळगे आहेत ते जमत नाही, जमतं, अशा सगळ्या बऱ्याच गोष्टी आहेत. सांगितलं की झालं असं होणारं नाहीये. पण अगदी आयुष्यभर हा अभ्यास करायचा असतो. किती वर्ष करायचा हा प्रश्न नसतो. जितकं आयुष्य आहे त्याच्या त्या आयुष्यात आपल्याला हा स्मरण परत परत करायचं की हे सगळं शरीर कोणाचं आहे, कोणाचं म्हणा, माझं म्हणणं. शरीर हे चैतन्य स्वरूपाचं आहे. आपले आपण म्हणतो जाणणं, म्हणजे जाणणारं तत्व सुद्धा चैतन्य स्वरूपाचं आहे. माझं म्हणतो म्हणून टेन्शन आहे, माझं म्हणतो म्हणून दुःख आहे, माझं म्हणून सगळी बंधनं आहेत. पण जेव्हा ते तुम्ही लक्षात घ्या, मनापासून स्वतःकडे पहा की हे सगळं जीवन परमेश्वराचं आहे, चैतन्य स्वरूपाचं आहे. आता चैतन्य स्वरूप कळत नसेल तर ते सद्गुरूच आहे की ते चैतन्य स्वरूप सद्गुरूपाने प्रकट आहे. हा बोध जरी आपल्याला कळला, तिथे जर आपली श्रद्धा असेल तर त्या श्रद्धेतून जेव्हा आपण पाहतो तेव्हा आपल्याला जन्म आणि मृत्यूचं काही वागवं काय वाटत नाही. कारण तो जीवनचक्राचा सगळा एक भाग आहे. कितीतरी लोक जे जन्माला आले, कितीतरी काळ राहिले, युगानुयुग जो आपण पाहतो, संत असो, ज्यांना भगवंत म्हणतो, की सर्वसाधारण माणसं असो, प्रत्येकाच्या साठी हे जीवनचक्र आहे. आणि हे जीवनचक्र जे आहे त्या जीवनचक्राकडे आपण सहजपणे पाहायला लागतो. आणि हे पाहताना आपल्याला हे स्वरूप स्मरण सतत असावं लागतं. आणि ते स्मरणासाठी हा सगळा अभ्यास करा. म्हणून नाम जेव्हा मुखात येईल तेव्हा नाम आलं, म्हणजे नाम कोण घेणार आहे, नाम कोण घेतं, आणि तिथे नाम कोण घेतं, ती नामाची ओळख आपल्याला व्हायला पाहिजे की विठ्ठलच आहे, विठ्ठलच आहे, विठ्ठलच सर्वत्र. प्रत्येक रूपाकडे पाहिलं तरी काय लक्षात आलं पाहिजे, विठ्ठलच आहे. विठ्ठल म्हणजे चैतन्य स्वरूप. परत लक्षात ठेवा, विठ्ठल या शब्दाचा अर्थ चैतन्य स्वरूप. विश्वी ठसावाला तो विठ्ठल, आणि विश्व ज्याच्यामध्ये ठसलेला आहे तो विठ्ठल. आता महाराज बऱ्याच वेळा म्हणालेले ते आपल्या काय लक्षात येत नाही, आपण बोलतो फोकटपंची करतो. पण आता जर तुमच्या लक्षात आलं की अनंत चैतन्य स्वरूप तेच विठ्ठल, या अनंत चैतन्य स्वरूपात आपण म्हणून जेव्हा देहातून प्रकटतो तिथे तोच विठ्ठल. म्हणजे तो हा माधव बरावा, तो हा विठ्ठल बरोबर. म्हणजे हे जे आपण म्हणतो की हे सगळे संत सांगतात ते आपल्याला सांगत असतात, त्यांना सगळं चांगलं कळलेलं असतं. पण भक्तीच्या भाषेत सांगत असताना त्या शब्दाचा आपल्याला अर्थ व्यवस्थित कळत नाही. आणि मग आपण म्हणतो बाबा आपल्याला चला ह्या देवळात जायचंय, त्या देवळात जायचंय, तीर्थयात्रा करायची आहे, सगळं करायचं वाटतं. कारण तिथे गेल्यानंतर तो देव प्रसन्न होईल, तो देव प्रसन्न, ते अनंत स्वरूपच प्रसन्न झालं पाहिजे. म्हणजे आपल्या ठिकाणी ते त्याचं जीवन आहे हे कळलं पाहिजे, तेव्हा ती प्रसन्नता. माझं जीवन हे चैतन्य स्वरूपाचं आहे, अनंत स्वरूपाचं आहे, म्हणजेच विठ्ठलाचं आहे, म्हणजेच सद्गुरु स्वरूपाचं आहे.
हा भाव जितका पक्का होईल तितकी आपल्या जीवनातली सुखदुःख, छोट्या छोट्या गोष्टीमध्ये रडतोय, हसतोय, सगळं जे चाललेलं आहे त्याच्या पलीकडे आपण जाऊ. आणि त्याच्या पलीकडे गेल्यानंतर सगळीकडे शांती, सुखच असतं, सहजपणे आनंद असतो आणि सहजपणे आपलं जीवन आपल्याला जगता येतं. आणि म्हणून हा मार्ग आहे पूर्वजांनी जो सांगितला, म्हणजे ऋषीमुनी जो सांगितलेला आहे, त्याची कास आपल्याला धरता आली पाहिजे. ही कास धरण्याचा ते सतत सांगितलं, सतत हे स्मरण असलं पाहिजे. थोडंसं स्मरण नाही चालत. उठता बसता, चालता बोलताना, प्रत्येक क्षणोक्षणी कोण आहे, स्वतःलाच प्रश्न विचार, कोण आहे? तर हे चैतन्य स्वरूपाचं रूप आहे. जाणणारं तत्व आहे ते चैतन्य स्वरूपच या देहातून जाणते आहे. ह्या देहातून जाणते हा बोध जितका घट्ट होईल त्यालाच म्हणतात नामस्मरण. कर्ता ईश्वर, कर्ता ईश्वर म्हणजे हे सगळं करणारं कोण आहे? ते चैतन्य स्वरूप आहे. ही चैतन्य स्वरूपात जाणीव रूपाने आपल्याकडे प्रकट आहे. जाणीवेला आकार नाहीये, रंग नाहीये, रूप नाहीये, पण ते जाणतं म्हणून कळतं. पण जाणतंय कळतं म्हणजे जाणीवेलाच आपण जाणतोय कळतं, बाकी दुसऱ्यांना कळत नाही. प्रत्येकाच्या मनात काय विचार आहे कोणाला माहिती आहे? त्या जाणीव, ज्याच्या मनात विचार त्या जाणीव तिथे मग कळतं, बाकी मित्रांना कळतं. ती स्वसंवेद्य आहे म्हटलं आपण. म्हणून ही जी स्वसंवेद्य असलेली जाणीव हीच ईश्वरी शक्ती आहे. ही ईश्वरी शक्ती त्या अनंत स्वरूपाचं अंग आहे. तुका करी जागा नकोचाच वावगा, आहेस तू अंगा अंगी डोळे उघड. अंगी डोळे उघड म्हणजे आपल्याच ठिकाणी पाहता आलं पाहिजे. आपण देव पाहायला कुठे जातो? 4 धाम केले पाहिजे, तीर्थक्षेत्राला झालं पाहिजे. ते त्यावेळेला अगोदर त्यांनी सांगून मोकळं झालं की तीर्थक्षेत्री गेला तर तीर्थक्षेत्री धोंडा आणि पाणी. इथे जर बघे कळलं नाही, हे स्वरूप आहे, चैतन्य स्वरूप आहे, हे कळायला पाहिजे. ते आपल्याकडे झालं तर तुम्ही दुसऱ्यांकडे पाहणार. या देहामध्ये चैतन्य स्वरूप आहे, तर समोरचं देव पण चैतन्य स्वरूपाचंच आहे. म्हणून एकाच स्वरूपाची आपण अंग म्हटले की तिथे एक पण येतं, तिथे आपलेपणा येतो. आणि त्या आपलेपणातून सर्वांशी आपला संबंध आनंदाचा होतो, जीवन गोड होतं. हे गोड जीवन होण्यासाठी कोणाही जीवाचा न गडो मत्सर, वर्म सर्वेश्वर पूजनाचे. नामस्मरणातून हा आपल्या विचारामध्ये, आपल्या आचरणामध्ये जितका बदल होईल, कारण सर्वत्र चैतन्य स्वरूपच आहे. हा एकच भाव की जे दिसेल तिथे चैतन्य स्वरूप आहे, चैतन्य स्वरूप आहे, चैतन्य स्वरूप. हे स्मरण पण सुद्धा नामस्मरणच. ते कळतं, हे जाणणारं तत्व तेच चैतन्य स्वरूप आहे. हा स्पष्ट बोध जोपर्यंत कळत नाही तोपर्यंत आपण देवासाठी धावाधाव करत राहणार. देव देव म्हणून व्यर्थ का फिरसी, निज देव नेणसी मुळी कोण. लक्षात घ्या, ज्ञानेश्वर माऊली परत आठवण करून देत आहे की देवदेव म्हणून सगळीकडे ह्या देवाला जातोय, मी त्या देवाला जातोय, त्या देवाला जातोय, फिरतोय सगळे. देव देव म्हणून व्यर्थ का फिरसी. विचारतात, प्रश्न विचार, का फिरतोय? देव देव म्हणून व्यर्थ का फिरसी, निज देव नेणसी मुळी कोण. तुझ्या ठिकाणी देव आहे, तूच देव आहेस म्हणतात ते, पण ते तुला कळत नाही. पण निज देव नेणसी मुळी कोण. देवा नाही रूप, देवा नाही नाव, देवा नाही गाव, खोटे काही. हे जे जाणणारं तत्व आहे ना, त्याला रूप नाहीये. आपण म्हणतो माझं रूप. कोणाचं ते माझं रूप म्हणजे कोणाचं रूप असतं? शरीराचं रूप आहे. शरीर दिसतं म्हणून शरीराचं रूप, पण शरीरातून पाहणारं जे तत्व आहे, ऐकणारं जे तत्व आहे, बोलणारं जे तत्व आहे, ते तत्व आहे, त्याला रूपच नाहीये, त्याला रंग नाहीये, त्याला नाव नाहीये, त्याला अमुक एक गाव नाहीये. कारण ते अनंत स्वरूप हे त्याचं गाव. म्हणून आम्ही कोकणचे, तुम्ही देशाचे, हाही भाग नाही. कळलं? आपल्याला वाटतं ना तो त्या देशाचा, आम्ही महाराष्ट्राचे की तो गुजरातचा, ह्याचा त्याचा, हे सगळं जातं. हे देहाच्या अपेक्षेत आहे. जर जाणीवेच्या अपेक्षेत पाहायला लागलं सगळे आपण एकच. कारण कोणाला रंग नाही, कोणाला रूप नाही, कोणाला गाव नाही, कोणाला नाव नाही, पण सर्व जणांकडे एकच तत्व. आपण जर भाव असेल तर आपण सर्व एक होऊन जातो. लक्षात घ्या, सूर्याची किरणं जेवढी लांब लांब पडतील पण ती सगळी सूर्याला धरून असतात. सूर्याशिवाय किरणाचं जीवन नाही, तसं स्वरूपाशिवाय आपलं जीवन नाही. आपण त्या स्वरूपाचं रूप आहोत, जाणणारं रूप आहोत. ते स्वरूपच स्वतःला जाणण्यासाठी ती विविध रूपाने प्रकट आहे. हा जेव्हा भाव, हे स्पष्ट ज्ञान जेव्हा आपल्याकडे येतं तेव्हा हे सगळं जीवन स्वरूपाचं आहे. हे सगळं जीवन स्वरूपाचं माझं तुझं नाही.
मला अमक्याचा राग येतो तमक्याचा राग येतो म्हणजे देहभाव आहे. तिथे कोणाचाच राग नाही, सगळ्यांचंच भलं होते, सगळ्यांचं कल्याण होते. ही जी मनापासून आतून ज्या भावना निर्माण होतात त्यावेळेला खरं नामस्मरण सुरू झालं. त्याशिवाय नामस्मरण झालेलं नाही. त्यामुळे आपण करतोय पण तुझं माझंच करत बसलेलो असू तर तुझं माझं करताना एक दिवस यमाचा पाहुणा होणार. कळलं ना. तिथे ह्या स्वरूप स्मरणातूनच आपल्याला हा आनंद घेता आला पाहिजे आणि हे स्मरण फार महत्वाचं आहे. म्हणून हा जो 21वा अभंग जो आपण आता घेतलेला आहे 20 आणि 19 आणि 20 बरोबर नाही 21 आणि 22 21 आणि 22 जो अभंग आहे तिथे हे स्मरण आपल्याला सतत राहिलं पाहिजे. त्या स्मरणातूनच नाम घेतलं पाहिजे. म्हणून नुसतं राम म्हटलं की विठ्ठल म्हटलं कसं म्हणायचं. महाराज नेहमी म्हणायचे विठाल 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 म्हणजे काय पाहत पाहत म्हणा. सगळ्यात म्हणा बघू डोळे बंद करा थोडा वेळ आहे आपल्याला. विठाल विठाल बोला विठाल. आतून ठला इतका जोर द्या की तिथे स्पंदन निर्माण होते. विठाल 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 पुंडलिक
दे हरी श्री ज्ञानदेव सद्गुरुनाथ महाराज की जय. ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव. सर्वांचं